नमस्कार. अवर नेटिव्ह या आपल्या मातीशी जोडणाऱ्या भन्नाट ॲपचा हा एक झटपट आढावा आहे. नोकरीनिमित्त आपण शहरात येतो, पण हे ॲप आपल्याला आपल्या मूळ गावाशी, ग्रामस्थांशी आणि जुन्या आठवणींशी पुन्हा सुरक्षितपणे जोडतं, जेणेकरून आपला गावचा वारसा हरवणार नाही. याचा मुख्य उद्देश नुसत्या गप्पा मारणे नाही, तर गावाशी नाळ पुन्हा घट्ट करणे हा आहे. पहिले सांगायचं तर हे अगदी मराठी फर्स्ट व्यासपीठ आहे, जे आजचे तरुण आणि जुनी पिढी यांच्यातला दुवा बनतंय. यात गावाकडचे जुने फोटो आणि ज्येष्ठांचे अनुभव तर जतन होतातच, पण रक्तदान किंवा वैद्यकीय मदतीसारख्या तातडीच्या वेळीही याचा खूप फायदा होतो. थोडक्यात सांगायचे तर ही थेट तुमच्या खिशात आलेली तुमच्या गावाची डिजिटल चावडीच आहे. आता तुम्ही म्हणाल, सोशल मीडिया म्हटलं की वाद आणि द्वेष आलाच, पण इथे तसं नाहीये. दुसरे म्हणजे हे नेटवर्क पूर्णपणे राजकारण मुक्त आणि आदरयुक्त ठेवण्यावर सर्वात जास्त भर दिलाय. ओपन AI आणि कम्युनिटी हार्मनी स्कोर वापरून इथले ॲडमिन्स अगदी कडक सरपंचासारखं लक्ष ठेवतात, त्यामुळे चुकीच्या पोस्टना इथे अजिबात थारा नाही. ही सुरक्षित डिजिटल चावडी उभारली खरी, पण पुढे काय? शेवटी हे अत्याधुनिक ॲप आता एका गावात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू व्हायला अगदी सज्ज आहे. हा काही नुसता छोटा कॉलेज प्रोजेक्ट नाही बरं का, हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण हो, भविष्यात याचा मोठा विस्तार करण्याआधी आणि आर्थिक मदत घेण्याआधी त्यांना डेटाबेसमधील काही तांत्रिक त्रुटी आणि जुन्या आठवणी सेव्ह करताना येणाऱ्या अडचणी नक्कीच दुरुस्त कराव्या लागतील. आपल्या मुळांशी घट्ट जोडणारा हा तांत्रिक प्रयोग खऱ्या अर्थाने आपल्या गावाला एका नव्या डिजिटल युगात नक्कीच घेऊन जाईल.